दिवसापासून मला एक गोष्ट शेअर करायची होती. कदाचित माझ्यासारखी सवय काही मुलींना पण असेल, म्हणून म्हटलं थोडंसं आपण ही शेअर करावं आणि माझ्यासारखं मूर्खपणा नाही करावा. तर विषय असा झाला होता की तुम्ही माझ्या पोस्ट बघितल्याच असतील. मी लग्नाच्या गडबडीत होती, माझ्या मित्राचं लग्न होतं. तर मला जास्त काही खर्च करायचा नव्हता आणि म्हटलं काहीतरी स्वस्त बघूया, म्हणून मग मी निघाले तुळशीबागेत शॉपिंग करायला. जास्त काही शॉपिंग करायची नव्हती, थोडीफार, म्हणून मी रिक्षा केली आणि रिक्षामध्ये बसले. काकांनी मला विचारलं की बाळा कुठे जायचंय. मग मी बोलले काका तुळशीबागेत. आणि मी जिथे राहिला होती तिथून तुळशीबाग फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. पण नाही, काकांना असं काय माझ्याकडे बघून वाटलं की ही मुलगी कदाचित नवीन आहे, म्हणून काकांनी मोठं मन केलं आणि काकांनी ठरवलं की हिला तुळशीबाग नाही, तुळशीबागच्या एकूण एक गल्ल्या फिरवूया. आणि काकांनी तसंच केलं. बघा काका किती स्वीट आणि क्यूट होते ना. काकांनी मला तुळशीबाग सोडून अख्ख्या गल्ल्या फिरवल्या, प्लस दगडूशेठ बाप्पा गणपतीचं दर्शन पण केलं. काकांनी पण केलं, मी पण केलं. मला असं वाटलं की यार काका किती स्वीट आहेत ना. काकांनी मला दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन पण करवलं. पण नाही मित्रांनो, अचानक माझी नजर मीटरवर गेली आणि मग माझी वाट लागली. जिथे मी फक्त 30 रुपयात पोहोचते तिथे काकांनी मला 70-80 रुपयात पोहोचवलं फायनली. तर अशा प्रकारे मी माझी वाट लावून घेतली होती मित्रांनो. असं नाही की मला पैसे जास्त झाले होते, शब्द तोंडात होता पण मी बोलूच शकले नाही. मला बोलायचं होतं काकांना की काका मी फक्त 30 रुपयात येते, तुम्ही मला 70 तेवढंच झालं यार. तेवढ्यामध्ये का सोडलं, बस मी नाही बोल पाई. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, असं तुमच्यासोबत होतंय का किंवा माझ्यासारखी अशी मूर्ख बावट मुलगी कोणी आहे का जिला सगळं दिसतंय की हे चुकीचं आहे, हे बरोबर नाहीये, तू बोल इथे, तू बोल, तू का शांत आहे, बोल बोल बोल, पण तू नाही बोलत. अशी कोणी असेल तर प्लीज कमेंट करा आणि सांगा की अर्चना तुझ्यासारखी मूर्ख मुलगी मी पण आहे किंवा मूर्ख मुलगा मी पण आहे, ज्या गोष्टी मला दिसतात की हे चुकीचं आहे पण मी तरीही बोलत नाही. बापू